श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने स्वतःच्या हक्काचे घर व्हावे ही प्रत्येक भक्ताची इच्छा असते. आध्यात्मिक शास्त्रानुसार जेव्हा आपल्या प्रयत्नांना ईश्वरीय अधिष्ठानाची जोड मिळते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. स्वतःचे घर होण्यासाठी स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय आपण पाहणार आहोत. ते पूर्ण श्रद्धेने केल्यास अडथळे दूर होऊन घराचे स्वप्न साकार होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. वास्तुप्राप्तीसाठी स्वामींचा प्रभावी संकल्प म्हणजेच नित्यसेवा. घर होण्यासाठी स्वामींची सेवा ही केवळ कर्मकांड नसून तो एक भाव आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसा आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा किमान 11 माळी जप करा. हातात अक्षदा आणि पाने घेऊन मनात संकल्प करा, हे स्वामी, माझे स्वतःचे घर होण्याचे स्वप्न आहे, त्यात मला साथ दे. त्यात येणारे सर्व अडथळे दूर करा आणि मला बळ द्या. दुसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थ सारामृत पारायण. स्वतःचे घर होण्यासाठी स्वामी सारामृत ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. त्यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वामींची पूजा करावी. त्यानंतर स्वामी सारामृताचे 21 अध्यायाचे वाचन करावे. दररोज किमान 3 अध्याय तरी वाचावेत. 21व्या दिवशी स्वामींना नैवेद्य दाखवून गरिबांना अन्नदान करावे. अशा प्रकारे तुम्ही त्यांची सेवा करू शकता. नंतर आहे वास्तुसंदर्भातील विशेष उपाय म्हणजे जो गुरुवारी करावयाचा आहे. गुलाबाचे फूल. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या चरणी 2 लाल गुलाब अर्पण करा. गुलाब अर्पण करताना म्हणा, माझे घर लवकर होऊ दे अशी प्रार्थना करा. तसेच स्वामींना पिवळ्या रंगाचे पदार्थ उदाहरणार्थ बेसन लाडू किंवा पिवळा भात नैवेद्य म्हणून दाखवा. पिवळा रंग हा समृद्धीचा आणि गुरूंचा कारक आहे. त्यामुळे गुरुवारी या विशेष गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा उपाय म्हणजे श्रीयंत्र आणि स्वामींची प्रतिमा. तुमच्या देवाऱ्यात श्रीयंत्र स्थापित करा. श्रीयंत्र हे लक्ष्मीचे रूप आहे आणि घरासाठी लागणारा पैसा म्हणजेच लक्ष्मी मिळवण्यासाठी याची पूजा करणे आवश्यक आहे. दररोज श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे, हे अवश्य लक्षात ठेवा. पुढचा उपाय म्हणजे अन्नदान आणि सेवा. स्वामी समर्थांना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. महिन्यातून एकदा कोणत्याही आश्रमाला किंवा गरजू लोकांना आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान करा. तसेच स्वामींच्या मठात जाऊन तेथील स्वच्छता करणे किंवा सेवेत सहभागी होणे यामुळे वास्तुदोष दूर होतात. पुढचा उपाय म्हणजे घर होण्यासाठी विशेष तोडगा श्रद्धेने करावा. असे मानले जाते की ज्या जागेवर तुम्हाला घर घ्यायचे आहे किंवा जेथे तुम्ही राहता तिथे एका लहान मातीच्या मडक्यात दूध आणि गूळ भरून ते जमिनीखाली गाडावे किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवावे स्वामींच्या स्मरणाने. यामुळे भूमिदोष निघून जातात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना केवळ उपाय करून चालणार नाही, तर प्रामाणिक कष्ट आणि आर्थिक नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमचे कर्म करा आणि फळ स्वामींच्या चरणी सोडा. तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वामींचे नामस्मरण करायचे आहे, घरात तारक मंत्र लावा. तसेच सकाळी उठल्यानंतर झोपताना स्वामी समर्थ जप करत राहा. तुम्ही स्वामींच्या तारक मंत्राचा अर्थ आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तसेच पुढचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांच्या सेवेतून स्वतःचे घर होण्यासाठी आणखी काही अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. त्यामध्ये स्वामींच्या चरणी विटांचे पूजन. अनेक भक्त स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अनोखा उपाय करतात. 2 लहान नवीन विटा आणा, त्यावर चंदनाने श्री स्वामी समर्थ लिहा. या विटा आपल्या देवाऱ्यात किंवा स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा आणि प्रार्थना करा, हे स्वामी, जशा या विटा स्थिर आहेत तशीच माझ्या हक्काची वास्तू मला मिळू दे. जेव्हा तुमचे घर होईल तेव्हा त्या विटा त्या नवीन घराच्या पायात किंवा बांधकामात वापरा. पुढचा उपाय म्हणजे तुम्ही घर बांधताना जर लोन करणार असाल तर ऋणमोचन मंगलस्तोत्र याचे पठण करावे. तुम्हाला ते कर्ज मिळण्यासाठी किंवा फिटण्यासाठी अडथळे येतात ते दूर होतील. काय करावे तर दर मंगळवारी ऋणमोचन मंगलस्तोत्र पठण करावे. हे स्तोत्र कर्जमुक्तीसाठी आणि भूमी जमीन घर प्राप्तीसाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते. पुढचा उपाय म्हणजे उंबरठ्याची पूजा. स्वतःचे घर हवे असेल तर सध्या तुम्ही ज्या घरात राहता त्या घराच्या उंबरठ्याची सेवा करा. तसेच दर शुक्रवारी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा, त्यावर स्वस्तिक काढा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर जाऊन नवीन वास्तूचे योग जुळून येतात. स्वामींची कृपादृष्टी अशा घरांवर लवकर पडते. तसेच पुढचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाचा उपाय. जर घराचे काम रखडले असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि 7 प्रदक्षिणा घाला. तिथे बसून श्री स्वामी समर्थ जप करा. जास्तीत जास्त 3 माळी जप तुम्हाला करायचा आहे. तसेच पिंपळाच्या झाडात विष्णूचा वास असतो आणि घराची लक्ष्मी विष्णूच्या कृपेने स्थिर होते. पुढचा उपाय म्हणजेच तारक्ष म्हणजेच गरुड मंत्राचा प्रभाव. स्वामींच्या
चरित्रात गरुडाला महत्त्वाचे स्थान आहे. स्वतःचे घर होण्यासाठी घरामध्ये श्री गरुड पुराण किंवा गरुडाची प्रतिमा लावणे शुभ मानले जाते. यामुळे जमिनीशी संबंधित कोर्ट कचेरीचे वाद मिटतात. पुढचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा तारक मंत्र अनुभव. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी तारक मंत्र मोठ्या आवाजात लावावा. ज्या घरात तारक मंत्राचे गुंजन होते तिथली वास्तू शुद्ध होते आणि नवीन घराचे मार्ग मोकळे होतात. पुढचा उपाय म्हणजे स्वामी म्हणतात, प्रयत्न कर मी मार्ग दाखवेन. मिळणाऱ्या उत्पन्नातील छोटा हिस्सा, उदाहरणार्थ 5 रुपये 10 रुपये असा एक वेगळ्या डब्यात घरनिधी म्हणून स्वामींच्या नावाने बाजूला काढा. हे अवश्य करा. पुढचा उपाय म्हणजे 21 गुरुवारचा उपवास आणि नैवेद्य सलग. 21 गुरुवार स्वामींचा उपवास करावा. या दिवशी संध्याकाळी स्वामींना पिठलं भाकरी याचा नैवेद्य दाखवावा. स्वामींना हा सात्विक आहार अत्यंत प्रिय आहे. पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवताना मनोभावे प्रार्थना करा, हे समर्था, मला माझ्या हक्काच्या घरात हीच भाकरी खाऊ दे. तसेच वास्तुचित्राचा उपयोग म्हणजेच तुम्हाला जसे घर हवे आहे तसा त्याचा प्लॅन तसेच तुमच्या देवाऱ्यात स्वामींच्या मूर्तीजवळ ठेवा. रोज त्या चित्राकडे बघून, स्वामी हे घर तुमचे आहे, मला फक्त त्यात राहायला जागा द्या असे म्हणा. आध्यात्मिक भाषेत याला संकल्पदर्शन म्हणतात. यामुळे तुमच्या इच्छाशक्तीची ऊर्जा वाढते. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर मोरपिसाचा उपाय करायचा आहे. तो कसा तर ते पाहूया. मोरपीस घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला व्ही आकारात लावा. ज्याच्या मध्यभागी स्वामींचा एक छोटा फोटो लावा. यामुळे वास्तूतील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते, जी नवीन घराचे मार्ग मोकळे करते. तसेच श्री गुरुचरित्रमधील 14वा अध्याय घरासाठी आर्थिक अडचण येत असेल तर आणि घेतलेली जमीन वादात असेल तर श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे नित्यपठण करावे. हा अध्याय संकटातून मुक्त करणारा आणि रखडलेली कामे मार्गी लावणारा मानला जातो. तसेच पुढचा उपाय म्हणजे मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घालणे. यामुळे स्वामींना निसर्ग आणि प्राणी अत्यंत प्रिय होते. त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात. तसेच रोज सकाळी थोडी साखर आणि गव्हाचे पीठ एकत्र करून मुंग्यांच्या वारुळावर किंवा जिथे मुंग्या असतील तिथे टाकावे. हा भूमिसेवेचा एक भाग आहे. यामुळे भूमी दोष निवारून दूर होतात. त्यामुळे स्वतःचे घर जागा मिळण्यास मदत होते. स्वामींचा अक्कलकोट प्रवास म्हणजे शक्य असल्यास एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घ्यावे. तिथे गेल्यावर अन्नछत्रात आपल्या ऐपतीनुसार गुप्तदान करावे. स्वामींच्या वडाच्या झाडाखाली बसून एक माळ जप करावा. तिथली माती कपाळाला लावल्याने भाग्योदय होतो. ही छोटीशी कृती स्वामींना तुमचे समर्पण दाखवते. स्वामी शक्ती अफाट आहे. स्वामी समर्थ कधीच कोणाला रिकामे हाती पाठवत नाहीत, पण ते आपल्या श्रद्धेची परीक्षा घेतात. स्वतःचे घर होण्यासाठी उपाय करताना मनात शंका ठेवू नका. स्वामींना माझे घर हवे आहे, ते नक्की देतील असा ठाम विश्वास मनात ठेवा. विश्वासच तुम्हाला तुमच्या हक्काच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाईल. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, सबुरी ठेवा. नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.